क्रिकलाईफ.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेजतर्फेच्या भेट दिग्गजांशी या उपक्रमामार्फत आज आपण पुणे आणि पुणे परिसरातील टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी नावं मोठी केलेली आहेत त्या खेळाडूंशी आपण आज चर्चा करतोय। या चर्चेच्या दरम्यान आज आपल्याशी अतिशय नामवंत खेळाडू म्हणून ज्यांनी नाव कमवलेलं आहे त्या व्यक्तींशी आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्या समोर आज आहेत प्रसिद्ध असे खेळाडू ज्यांनी मात्र जे संघाची संघबांधणी केली असे असणारे देवा सर या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार देवा सर। नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव? देवराज भाऊराव शिरामे। सर, तुमचं नाव देवा सर म्हणून तुम्हाला ओळखतात, पण तुमचं नाव डेव्हिड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। तर सर, डेव्हिड म्हणून का प्रसिद्ध आहे? हे शाळेपासून आहे, माझ्या शाळेत खेळायचं मुशा मोठा होत्या त्या डेव्हिड पण सारखं खेळायचं, बॅटिंग करायचं, त्यामुळं डेव्हिड नाव पडलं। डेव्हिड सारखे तुम्ही फलंदाजी करायचे म्हणून म्हणजे शाळेपासून कितवीपासून तुम्ही शाळेमध्ये खेळत? चौथीपासून। चौथीपासून तुम्ही खेळताय। आज तुमचं वय किती सर? 48। आज तुम्ही 48 म्हणजे चौथीपासून जवळपास तुम्ही म्हणजे आज चौथी म्हटलं तरी 10 वर्षापासून 10व्या वर्षापासून क्रिकेट खेळताय। म्हणजे आज क्रिकेट खेळताय की व्यवसाय करताय? आज काही नाही, आता शुगर असल्यामुळे काय करत नाही। मग आता व्यवसाय वगैरे करता का? काही नाही, आता आराम सध्या थोडासा। 5 वर्षाला आराम। ओके, तुम्ही तुमच्या कारकिर्दीला केव्हापासून सुरुवात केली, म्हणजे व्यावसायिक क्रिकेट केव्हापासून सुरू केलं? 14 वर्षापासून, वयाच्या 14 वर्ष। वयाच्या 14 वर्षापासून तुम्ही कर्णधार म्हणून कामकाज केलेलं आहे JJ11चं। संघबांधणी कशा प्रकारे केली? त्यावेळेस काही अडचणी आल्या की एकदम सरळ सोप्या मार्गाने? बरेच पोरं खेळताना दिसायचे मैदानावर, तशी पोरं गोळा करून JJ11 चालू केली। कुठले कुठले खेळाडू तुमच्या संघामध्ये होते? अमोल, बंटी, तारिक, असलम, भाऊ सांगळे, अशोक नायकोडे, असे भरपूर खेळाडू आहेत। असे भरपूर खेळाडू आहेत। या खेळाडूंना घेऊन तुम्ही फक्त पुण्यामध्येच खेळला की पुण्याच्या बाहेर पण खेळलात? पुण्याच्या बाहेर पण खेळलो। कुठे कुठे खेळलात? भरपूर, कोल्हापूर, गडिंग्लज, परत पाळी, निपाणी, भरपूर खेळलो जागा। तुम्हाला आवडलेली कुठली स्पर्धा? तुम्हाला भरपूर स्पर्धा आहेत तसे। पालीची मेन आहे, राऊची आणि पालीची। तुम्ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट कोणती खेळला? तसे तर भरपूर खेळले। आवडते म्हणलं गेलं तर मेन पुण्यातच। पुण्यात कोणती टुर्नामेंट? इथं रमणबाग। रमणबाग। सर, तुम्ही तुमच्या आयुष्याला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही कोणाकडे पाहून तुमच्या आयुष्याला सुरुवात केली? आदर्श खेळाडू कोणता? आदर्श म्हणणं की आता ते टेनिस बंद नाहीये, ते जे सीझनचं म्हणजे टेनिसवरती तुम्ही कोणाचा आदर्श घेतला नाही, तर तुम्ही सीझनवरती जे प्लेअर होते कुठला खेळाडू असा? स्टीव्ह वॉकला। बरं, तुमचे हे टेनिस मधला आवडता गोलंदाज कोणता? टेनिस मधला बाळू शिंदे। बाळू शिंदे। आणि फलंदाज? फलंदाज बाळू शिंदे। दोन्ही पण, म्हणजे बाळू शिंदे ऑलराऊंडर होते। तुम्ही तुमच्या संघामध्ये काय होता? ऑलराऊंडर होते की फलंदाज होते की गोलंदाज होता? दोन्ही सिच्युएशनवर। सिच्युएशन पाहून म्हणजे बॅटिंग बॉलिंग करायची की म्हणजे जिथं जिथं कमी तिथं आम्ही? जास्त करून बॉलिंग, जास्त करून गोलंदाजीची जबाबदारी तुमच्यावरती असायची। सर, काय हरकत नाही, मला एवढं सांगा की तुम्हाला तुमच्या घरच्यांचा किती सपोर्ट होता? म्हणजे तुम्ही? बिलकुल नाही। बिलकुल नाही? मग कसं चोरून लपून क्रिकेट खेळायचे? नाही, गुल्ल्याम खेळायचो एकटा घरात, मी मोठा, तर बिंदास खेळायचो। खेळाबद्दल वाद नव्हता, पण सपोर्ट नव्हता। सपोर्ट नव्हता। मग आता ज्यावेळेस बाहेर टुर्नामेंट तुम्हाला जायचं, कारण तुम्ही कर्णधार असायचा, संघबांधणी करायची, त्यावेळेस तुम्ही घरच्यांना काय सांगून बाहेर पडायचे? खेळायला चाललो एवढं सांगायचं आणि काय। मग घरी आल्यानंतर काय? खेळून आलो, 2 शिव्या खायच्या आणि गप्प बसायचं। हा, म्हणजे ते असे किस्से घरच्यांचे आहेच आहेत। त्या पाठोपाठ तुमच्या एखाद्या टुर्नामेंट मधला असा कोणता किस्सा आहे का की तो फार म्हणजे एखादा सामना आहे की तो टुर्नामेंट मधला की तो अतिशय तुमच्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण म्हणून आहे? पाहिलं राव मधला, रोहा मधला। आम्हाला गाडीला पेट्रोलला पैसे पण नव्हते, नाश्त्याला पैसे नव्हते। ती मॅच आम्ही फायनल जिंकपर्यंत गेलो। ते पहिली मॅचच आम्ही हरता जिंकलो। पहिली मॅच हरता जिंकले। ते थोडासा किस्सा मला सांगेल का? एक कशी, कोणाबरोबर मॅच होती, कसा किस्सा झाला? पण ते आतमध्ये होता, मी बाहेर बसलो होतो, तर आत चेहरा नव्हतं झाला। मग आत जाऊन वरडावरडी केली जरा, आम्ही ती मॅच हरता जिंकलो, ते आपण फायनल पर्यंत गेलो। तुम्ही त्यावेळेस काय म्हणजे धावसंख्येचा पाठलाग करत होता की? आम्ही 36 लोक थांबत होतो, चेसिंग थांबवत होतो। किती ओव्हरची मॅचेस होती ती? 6 ओव्हरची। कोणाबरोबर मॅच होती? तिकडचीच होती टीम, नाव तर काय आठवत नाही, पण तिकडची टीम होती एक। बर सर, अजून तुम्हाला या पुणे परिसरातील असे कुठले कुठले खेळाडू की तुमचे जरा बऱ्यापैकी तुम्हाला आवडतात? मला आवडतात, त्याचा एंट्री दिली एक चंदू, आज अमोल आहे, आमच्या माझ्या टीमचे भरपूर आवडतात, कारण या मॅचेस लई काढले ते पोरांनी, त्या जास्त आमच्या आवडतात प्लेयर।
सध्याच्या काळातले कोणते खेळाडू तुम्हाला आवडतात म्हणजे टेनिसवरती जे नाव कमवतात आजकाल? ते मी मॅच बघत नाही, टेनिसच्या मॅच बघतच नाही. पण नाही सीझनचं पण नाही, इंडियाचे पण नाही. काय याचं काही कारण? कारण भरपूर आहे की मला त्रास लई झाला. आता एक बोलतोय ना, यांनी पण त्रास होतोय मला, की जुने गोष्टी सांगायच्या म्हणल्या तरी आठवण आले की जरा त्रास होतो. अशी कुठली एखादी आठवण आहे का? हो द्या, त्रास काय हरकत नाही, पण आज तुम्हाला बोलायचे काय अशी? भरपूर आठवण भरपूर आहेत, पण ते कसं आहे, तुम्ही विचारता ते बरोबर आहे, पण सांगायला मला अवघड जाते. आठवण भरपूर आहेत. हे नौशादच्या खेळताना बघितले, राजेश चव्हाणला बघितलंय, बाबू सोनवणे, रणजी खेळलेत, सुंदर भावे यांच्यावर खेळलोय मी. पण आज कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, माझं हालत खराब आहे. ह्याच्यावरनं जरा टेन्शन येतं सांगायला. काय हरकत नाही सर. कसं आता जुन्या आठवणी आले की थोडंसं ऊर पण जरा थोडासा भरून येत असतो. मला एवढं सांगा सर की आता cricklife.in ही जी वेबसाईट आहे आणि फेसबुकचं आपण नवीन पेज जे चालू केलेलं आहे की पुणे टेनिस क्रिकेट, हे आता नवीन जो उपक्रम आपण चालू केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? छान आहे, ऐकून तर बरं वाटतंय. पहिले वाटतं मस्करी करते कोणतरी, अजय मला फोन करतोय असं वाटतं, मस्करी करते कोणतरी टेनिसबद्दल. कोण विचारते कोणाला आजच्या जमान्यात? तर त्यांनी विचार केला, वेबसाईट चालू केली. काही काही गोष्टी सांगताना डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी सुद्धा आलेलं आहे. म्हणजे नौशादबाईंचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, जुन्या काही खेळाडूंची त्यांनी नावं घेतलेली आहेत. आणि आज हे सगळे काही किस्से सांगताना आज ते एवढं खेळून सुद्धा आज त्यांच्या परिस्थिती जर पाहिली तर फार मोठी झालेली नाहीये. म्हणजे जुनं क्रिकेट त्यांना अजून आवडतं, नवीन क्रिकेट आज त्यांना मात्र काहीच आवडत नाहीये. धन्यवाद देवा सर, तुम्ही या ठिकाणी आलात. तुम्हाला आमच्या cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.